तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे. कुठं पोहोचलेलो आहे आपण? बांद्रा बांद्रा बँड्रा टर्मिनल्सला पोहोचलेलो आहे आपण. तर आपण आता आणि खिचडी आम्ही कोणामुळे खाल्लेली आहे? खिचडी आम्ही 600 रुपयात फक्त 2 प्लेट खिचडी कोणामुळे खाल्लेली? मित्रांनो, हा माणूस येतो, हाच माणूस येतो, योगीराज शिंदे. याच्यामुळे 600 रुपयाला आम्ही खिचडी खाल्ली आहे बँड्राला. तर आपण फायनली 4 तासांनंतर नाशिक रोडवरून आपण दादरला आलो. दादर नंतर आपण कुठं आलो? हा, दादर वरून आपण लोकल पकडली आणि लोकल वरून दादर वेस्टर्न वरून आपण लोकल पकडून लोकलने आपण बँड्राला आलो. बँड्रा वेस्टर्नला आणि तिथे आपण 1 ते 2 तास टाइमपास केला आणि त्यानंतर आपण रिक्षा करून बँड्रा टर्मिनसला आलेलो आहे. तर आता इथून पुढे आपली म्हणजे आपण एक अरायवल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. म्हणजे इथून आपण आपली ऍक्च्युअल जर्नी स्टार्ट करणार आहोत. आता आपल्याला नाशिक मधून या आपल्या मित्रांनी जॉईन केलेलं आहे. तर ऐकर ऍक्च्युली लागतो आणि तो एक आपला मित्र आहे. तुझं नाव काय रे मित्रा? एक शुभम नावाचा मित्र आहे, त्याने आपल्याला जॉईन केलेलं आहे. निलेश राठोड नावाचा मित्र आहे, त्याने आपल्याला जॉईन केलेलं आहे. निलेश राठोड खूप निर्लज्ज आहे. हा, आणि नाही ते नाही माहिती मला. हा योगीराज शिंदे हा निर्लज्ज आहे हे माहिती आहे मला. आणि हा आपला मित्र आहे सौरभ कस्तुरे. या ग्रुप मध्ये आम्ही दोघं खूप चांगले. तर तुम्ही कनेक्टेड राहा. डिस्टर्बन्स झालेलं आहे थोडा. तर मित्रांनो, आपण कुर्ला टर्मिनस वरून ऑन बोर्ड झालेलो आहे काल रात्री 9 वाजेला. तर आपले सगळे मित्र खूप थकलेले होते, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ शूट केला नाही. तर आपण आता सध्या सॉरी फॉर दॅट असं म्हणते आपले कोण, सौरभ भाऊ. तर आपण आता ऑलमोस्ट गुजरात बॉर्डर क्रॉस केलेली आणि एमपी मध्ये ट्रेन मध्ये आता आपल्याला किती तास झाले? जवळजवळ 9 वाजल्यापासून आता किती 9 वाजले ना, 12 तासाचा आपण 12 तासाचा आपला ऑलमोस्ट 12 तासाच्या वरती झालेले आहे. आणि आपल्याला एक अप्रॉक्स 4-5 वाजेच्या दरम्यान आपण जयपूर स्टेशनला पोहोचू. स्टेशनला आपण हा, तर जयपूर स्टेशनला पोहोचल्यानंतर आपली आयडेंटिटी अशी असणार आहे की तिथून आपण कुठे जाणार आहे? खाटूश्यामला. पहिले खाटूश्याम. हा, तर पहिलं डेस्टिनेशन आपलं खाटूश्याम असणार आहे. दुसरं डेस्टिनेशन आपलं सावरिया शेठ, सालासर बालाजी आणि तिसरं डेस्टिनेशन असणार आहे सावरिया शेठ. त्यानंतर आपण नेक्स्ट आपल्याला खूप टाइम आहे आपल्याकडे 3 दिवसांचा, तर आपण ठरवणार आहे कुठे जायचं. तर 2 दिवस एक्स्ट्रा काढले. हा, 2 दिवस एक्स्ट्रा काढलेले. तर आता पोरांच्या म्हणण्यावर आहे, तर पोरांचं चाललेलं आहे जयपूरला जायचं. जयपूरला नाही, जैसलमेरला जायचं. जैसलमेरला जायचं चाललेलं आहे. जैसलमेरला गेल्याच्या नंतर काहीतरी धमाल होणार आहे. हा, तर आम्ही एक डान्सर पण सोबत घेऊन आलेलो आहे. आणि हा बघा नमुना, सगळ्यात अगोदर झोपून सगळ्यात नंतर उठलाय, म्हणजे उठला नाही तो अजून पण झोपलेलाच आहे. तर ठीक आहे, चला भेटू आपण. आता कुठे भेटायचं आपल्याला? जयपूर स्टेशनला भेटू. तर मित्रांनो, आपण नाशिक रोडवरून निघलो होतो. आपली ऍक्च्युली जी ट्रिप आहे ती नाशिक रोडवरून स्टार्ट झालेली होती. अप्रॉक्स आपल्याला नाशिक रोडवरून कुर्ल्याला यायला 4 तास लागले. कुर्ला नाही, सॉरी, बँड्राला यायला 4-4.5 तास लागले. तर आपण अप्रॉक्स पकडलं तर नाशिक रोड स्टेशन वरून आपल्याला दादरला उतरायला लागतं. दादरवरून आपण कुठे गेलो? बँड्रा वेस्टला. ऍक्च्युली दादर स्टेशनला उतरल्याच्या नंतर आपल्याला दादरवरून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाऊन तिकडनं आपल्याला वसई विरार किंवा अंधेरीची ट्रेन पकडायला लागते लोकल. तिथून आपल्याला बँड्रा वेस्टला उतरायला लागतं आणि बँड्रा वेस्ट वरून रिक्षा पकडून बँड्रा टर्मिनल्सला जायला लागतं. तिथून आपण आपली ट्रेन होती साधारण 9:15ला, 9:20 तर आपण तिथं 7:30-8 वाजेला पोहोचलेलो होतो. तर 1-1.5 तास आपण तिथं वेट केला आणि एक 9:15ची जी ट्रेन होती ती 10 वाजेला तिथून ऑन बोर्ड झालेली होती, तेव्हा निघलेली होती. तर आता सध्या आपण पोहोचलेलो आहे अर्ध्या रस्ते ते. आपण पोहोचू आता लवकरच. आपल्या सोबत एक खरंच खूप छान डान्सर आणलेले आपण. खूप भारी डान्स. हा, तर तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघा, कारण आपल्या सोबत जो डान्सर आलेला आहे तो एवढा खतरनाक डान्स करणार आहे, एवढा खतरनाक आणि एवढा पॉप्युलर आहे तो डान्स. डान्सर, त्याचा डान्स एवढा पॉप्युलर आहे की त्यांनी ना
मोठ्या नाशिक मधल्या मोठ्या मोठ्या बार मध्ये जुगाराच्या अड्ड्यांवर डान्स केलेला आहे. म्हणजे एकदम खतरनाक खतरनाक म्हणजे अप्पर लेवलचा डान्सर आहे तो आपला एकदम म्हणजे खास आहे नाही का. इनक्रेडिबल पर्सन आहे. हा त्याच्यामध्ये इनक्रेडिबल टॅलेंट आहे मित्रांनो. म्हणजे हा? आपलं काय घरून फोन येतो असा. हा माझ्या घरून फोन येतो ती बात वेगळी आहे मित्रांनो. पण हा डान्सर एकदम खतरनाक आहे. तुम्हाला त्याचं तोंड दाखवू शकतो मी. आता सध्या तो झोपलेला आहे. हे बघा मित्रांनो. अतिशय निर्लज्ज आहे. हा काय? आम्ही सर्व जागे आहेत आणि हा झोपलेला आहे मित्रांनो. तरी हा झोपा काढतोय मित्रांनो. हे बघा आता काय बोलू तुम्हाला मित्रांनो. ठीक आहे चला आता तो डान्स करणार आहे म्हणून आपण त्याला सहन करतोय. नाही तो सहन करण्याच्या लायकीचा पण नाही. ही खरी बात आहे मित्रांनो. एकदम खरी गोष्ट. ट्रेन पण लागली. आणि या वाटेवर आता ट्रेन पण थांबलेली आहे मित्रांनो. बाहेर एकदम एक नंबर नजर चालू आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही. पाहू शकताय. आणि काल रात्री पण पाऊस चालू होता आपण निघता वेळेस. एकदम मजबूत म्हणजे आपण एकदम मजबूत आणि आपला माणूस पण एकदम मजबूत आहे. के दिल भी भरा नहीं. शिवाय नको देऊ. झिरो पॉईंट पाहिजे. दोनच पॉईंट आहे. इकडे पाय पॉईंट पाय काय तीनच आहे ना पॉईंट्स नाही. नाश्ता का मग. So welcome guys and machines. Finally आपण पोहोचलो आहे जयपूरला. आपल्याला आता रिंग स्टेशन साठी 7:30 वाजेला. तर आपण तिघ जण आपण हे तिघ जण आहे आपण. हा भाऊ आपला हा खूप संस्कारी भाऊ आहे. तर आपण पोहोचलो. इथून आपलं रिंगस भेटू पुढं. रिंगस ते राहिलं ना. वेलकम टू जयपूर. अरे ये आपले कोण. प्रदीप चौधरी. म्हणजे आपले दोस्त आहे. सरांचं नाव प्रदीप चौधरी आहे. मराठी आता है सर आपको. मराठी नहीं. मराठी नहीं आता. तो ये हमारे साथ रहने वाले. आपके चलेगी यहाँ पर मराठी सारी चलेगी सब राजस्थान में सब चलता है. कुछ भी बोलो आप. चलो अच्छा है. आपका खाटू श्याम जा रहे हो ना किधर जा रहे हैं हम लोग. खाटू श्याम जी की जय. खाटू श्याम जी जय खाटू श्याम. राजस्थानची लोकल आपण येतोय का. राजस्थानची लोकल ट्रेन आपण पोहोचतो आता खाटू श्यामला. सर तुम्हाला काय बोलायचंय का सर. ठीक आहे एकदम ठीक आहे ना. काय म्हणणं नाही तुमचं. हा तुमचं ठीक आहे. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे रिंग स्टेशनला. आपल्याला तिकडून 2 तासाचा वेळ लागलेला आहे जयपूर स्टेशनवरून रिंग स्टेशनला पोहोचायला. तर आपल्या मागे आपलं रिंग स्टेशन आहे. आता एक्झॅक्टली इथून 18 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. तर आपल्याला शेअरिंग टॅक्सी करून खाटू श्यामजीला जायचं आहे. आणि आपला आजचा स्टे खाटू श्यामजीला असणार आहे. चला भेटूया खाटू श्यामजीला. अरे पूर्ण तिकीट देऊन पण मला अर्ध बाहेर बसवलंय भाऊ. का वाटतं भाऊ तुम्हाला. हमारी गँग पीछे.
टॉपिक घ्यायला आहे हे हमारी सवारी कुठे रे बाबा गेला ना भाऊ गेला ना भाऊ काय करत होता भाऊ तू क्या कर रहा भाई क्या कर रहा तू ऊपर चल तेरी बैग के चक्कर में टोपी चली गई थी ना भाई हाँ? रात को टोपी क्यों लगा भाई धूप लग रही है इधर को ऐसा है ना लाला हेलो कहाँ को बस का हो एक आवाज दे चल आवाज दे उसा सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे खाटूमध्ये. तर आपण हो आता सध्या एक कड बसलेला आहे आपल्याला गेला असता आपला मोबाईल 5 मिनिटं अगोदर. तर आपण आता तिथून एक मिनी रिक्षा इलेक्ट्रिक रिक्षा केलेली आहे रूम केलेली आहे त्यांनीच आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. आणि आपले लीडर पुढे बसलेले स्वतः योगी भाऊ शिंदे आणि आम्ही 4 जण मागे बसलेलो डिटेलिंग चालली जरा आणि ते सध्या डिटेलिंग काढतंय रूमचे वगैरे. तर आपण आता एक सध्या रूम बुक केलेला आहे. किती मध्ये रूम बुक केलाय? लाईट मारतील आपल्याला. हा का 3000 रुपये बुक झाले. 1000 रुपयामध्ये आम्ही एक रूम बुक केलेला आहे 5 जणांसाठी. आता आम्ही बघतोय तो रूम योग्य जर असला तर कन्सिडर करणार आहोत नाहीतर मग आपण सरळ धर्मशाळेत जाणार आहोत. पुरा रिस्की पॅटर्न. चला तुम्हाला थोड्या वेळात रूम दाखवतो आपला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आपल्या स्टेच्या ठिकाणी फायनली पोहोचलेलो आपण मित्रांनो. आणि बॅक साईडला तुम्हाला जे दिसतंय गॉड फादर प्लेस इथे आजचा आपला स्टे असणार आहे खाटूमध्ये. रूम खरंच छान आहे मित्रांनो. वॉशरूम मेन गोष्ट रूमची असते. वाव वॉशरूम पण क्लास आहे रे. शॉवर पण आहे. एकदम क्लास आहे भाई. एकदम क्लास आहे. रूम एकदम क्लास आहे. वॉशरूम पण क्लास आहे. फायनली मित्रांनो आम्हाला खूप टेन्शन होतं रूमचं. आम्हाला रूम एक नंबर क्लास भेटलेला आहे. तुम्ही बघू शकता पीओपी आहे एसी आहे एकदम क्लीन रूम आहे. आम्ही 5 जणांसाठी परत जेवणाची सोय 3000 रुपये मध्ये आम्ही रूम बुक केलेला आहे क्लास वाला. आता लोकांची चार जागा आम्ही फोटो ठेवतो. आपण खाटू श्याम मध्ये स्टेवर आपल्या स्टेचं नाव काय रे? या स्टेचं नाव काय आपलं? काय द गॉड फादर. द गॉड फादर स्टेज म्हणून या स्टेचं नाव आहे. एक नंबर रूम दिलेला आहे त्यांनी आपल्याला. तर चला आपण आता फ्रेश वगैरे होऊ आणि भेटू तुम्हाला डिनर साठी. आता आपल्याला डिनर साठी कुठं काय भेटतं ते बघावं लागणार आहे. चला भेटूयात.